नमस्कार. गौरीज चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. इथे आज आपण बघतोय या गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या आणि ओल्या अशा तुरीच्या दाण्यांचे जे आहेत त्या दाण्यांच्या आपण कचोऱ्या केलेल्या आहेत. या कशा करायच्या आणि अगदी कुरकुरीत खस्ता होण्यासाठी काय बरं करायचं, चला बघूयात. इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 2 चमचा रवा आणि 2 चमचे आपण हे पातळ केलेलं साजूक तूप घातलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान आपल्याला गव्हाचं हे कणिक भिजवायची आहे. यामध्ये आपण अशा प्रकारच्या या तुरीच्या शेंगा आपल्याला मिळतात बाजारामध्ये, त्या आणून त्याचे दाणे सोललेले आहेत. इथे हे 1 वाटी हे तुरीच्या दाणे घेतलेले आहेत. त्यामध्ये 2 कांदे हे बारीक चिरून घेतलेत. आता सुरुवातीला आपण हे 1 वाटी तुरीची हे जे दाणे आहेत ते थोडेसे भाजून घ्यायचेत. त्यामुळे ते हलकेही होतात आणि त्यातलं मॉइश्चर हे जातं. आता हे सगळं वाटीभर आपण हे तुरीची दाणे हे सगळे घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण थोडंसं 1 चमचा मीठ घालतोय. आता हे आपण जाडसर भरडून घ्यायचं आहे. खूप बारीक करायचं नाही, कारण त्याची चव जाते आणि त्याचा सगळं रस निघून जातो. म्हणून जाडसर इथे आपण वाटलेलं आहे. हे तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता. आता दुसऱ्या बाजूला आपण कढईमध्ये थोडं तेल घेऊन हा सगळा कांदा आपण छान परतून घ्यायचा आहे. हा गुलाबी रंगावरती परतून घेईपर्यंत आपण त्यामध्ये 1 चमचा ओवा, 1 चमचा आपण त्यामध्ये हळद, 1 चमचा तिखट, त्यानंतर 1 चमचा कांदा लसूण मसाला असं आपण हे सगळं घातलेलं आहे. आता यामध्ये आपण कांदा परतत असताना त्याबरोबरच आपण मसालाही हा सगळा छान मिक्स होतो त्यामध्ये. यानंतर 1 चमचा आपण मीठ घातलं आहे. तसंच 2 मिरच्या आपण हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत. यामध्ये मॅगी मसाला आपण थोडासा घातलेला आहे आणि हा मॅगी मसाल्यामुळे अतिशय छान चव या कचोरीला येते. आता आपण हे भरडलेले तुरीचे दाणे आपण त्यामध्ये घालतोय. हे छान मिक्स करायचे आहेत व्यवस्थित. लोखंडी कढई घेतल्यामुळे खरपूस खमंग कोणतेही पदार्थ तयार होतात. त्यामुळे शक्यतो लोखंडी कढई तुमच्याकडे असेल तर ती जरूर वापरा. आता इथे आपण हे सारण व्यवस्थित तयार केलेलं आहे. यामध्ये 2 चमचे परतलेला असा लसूण घातलेला आहे. ही माझ्याकडे तयारच लसणाची फोडणी होती म्हणून घातला. तुम्ही नेहमीचाच लसूण घातलात तरीही चालेल. यामध्ये 2 चमचे बेसन घातलेलं आहे, म्हणजेच डाळीचं पीठ. त्यामध्ये आपण 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, तसंच 1 चमचा साखर आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आपण याआधीही हे तुरीचे दाणे बारीक करतानाही आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे. ते अशासाठी की सारण जे आहे त्याला तळल्यानंतर छान कचोरीला चव येते आणि म्हणून आपण थोडंसं मीठ यामध्ये वरूनही परत घातलेलं आहे. आता या तयार सारणाला थोडीशी वाफ आणायची आहे आणि त्यानंतर हे खाली गार करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण त्याच कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे आणि लहान लहान अशा पद्धतीने आपण गोळे तयार केलेले आहेत. खूप मोठेही नाही आणि खूप लहानही नाही, लिंबाच्या आकारासारखे असे साधारण हे गोळे तयार करायचे. आता हे थोडंसं गव्हाचं पीठ लावून एक गोळा आपण त्यामध्ये घेतला. आता याचं छोटीशी पुरी लाटायची आहे जाडसर आणि यामध्ये आपण सारण भरणार आहोत. अशा पद्धतीने 1 किंवा 2 चमचे जेवढं त्याच्यात बसेल असं सारण आपण त्यामध्ये घेतलं आणि ज्याप्रमाणे आपण मोदक करतो अगदी त्याप्रमाणेच आपण पुरणपोळीमध्ये जसं पुरण भरतो किंवा मोदक तयार करतो अगदी तसंच याचंही करायचं आहे. मोदक तयार करायचं आहे
अशा पद्धतीने सगळ्या बाजू त्याच्या बंद करायच्या आहेत आणि चांगले घट्ट दाबून ते बंद करायचं आहे. ते अशासाठी की ते तळताना त्यातनं सारण बाहेर येऊ नये याची आपण काळजी घेणार आहोत. आता हे अशा पद्धतीने पूर्ण बोटांनी आपण थोडंसं अलगद सगळ्या बाजूंनी दाबून घेतलं आहे. हा अशासाठी की दाबल्यामुळे त्यातलं सारण हे अगदी शेवटपर्यंत त्यामध्ये कचोरीमध्ये जातं. आता तळताना कोणती काळजी घ्यायची आहे तर हे अगदी मंद गॅसवरती ही कचोरी तळायची आहे. ती अशासाठी की जर मोठा गॅस ठेवला तर ती आतून ही कच्ची राहू शकते आणि वरून लालबुंद होऊ शकते. त्यामुळे आतून कच्चं न राहण्यासाठी आपण बारीक गॅसवरतीच ही तळायची आहेत. अशा पद्धतीने सगळ्या कचोऱ्या या तळून घेतलेल्या आहेत. आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा म्हणजे यासारखे छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. धन्यवाद.